वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा। वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम। रामा मी तव दास दास म्हणता माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण दर मंगळवारी रात्री 8 वाजता भेटत आहोत आणि आत्माराम या प्रस्थानत्रयीमधल्या ग्रंथाबद्दल विचार करत आहोत, अभ्यास करतो आहोत, चर्चा करतो आहोत। कठीण असला, गहन असला, अगदी अद्वैताचं निरूपण करणारा असा हा ग्रंथ असल्यामुळे क्लिष्ट आहे, पण तरीसुद्धा आपण तो समजावून घेतो आहे। अगदी थोडे थोडे श्लोक करत आपण ब्रह्मनिरूपणाच्या मध्यापर्यंत येऊन पोचलेले आहोत। 19 श्लोक झालेले आहेत। ब्रह्मनिरूपण हा 3रा समास आहे। 5 समासातला पहिला त्यागनिरूपण झाला, मग मायानिरूपण झालं आणि आता ब्रह्मनिरूपण। माया म्हणजे मिथ्या आहे, पण माया कशी आहे ही त्याचीच अभिन्न शक्ती आहे आणि ती कशावर आधारित आहे, तिचं अधिष्ठान तरी काय आहे? तिचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे आणि म्हणूनच साहजिकच ब्रह्मनिरूपणाच्या पाठोपाठ मायानिरूपणाच्या पाठोपाठ आला आहे तो ब्रह्मनिरूपण समास। ब्रह्म म्हणजे काय, हे ब्रह्म म्हणजे काय हेच तर जाणून घेण्याचा ऋषीमुनींनी सुद्धा प्रयत्न केला। हे ब्रह्म या सगळ्याचं अधिष्ठान आहे। या एकाच परब्रह्माने विविध रूपं घेतलेली आहेत, नानात्व धारण केलेलं आहे। विविधता आहे, पण विविधता आहे ही फसवी आहे आणि सत्य आहे ते एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या। आणि त्या मायेचा अभ्यास केल्यानंतर आपण ब्रह्माचा अभ्यास करतो आहे आणि या ब्रह्माचा अभ्यास करताना त्याचा ध्यासच घ्यायला पाहिजे। पुन्हा पुन्हा कळो नाही तर न कळो, पण पुन्हा पुन्हा त्याचं विवरण करायचं आहे। समर्थ तर म्हणतात 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश विवरता विशेषाविशेष कळो लागे। हळूहळू कळतं ना, हळूहळू पुन्हा 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 अभ्यास केला की ते थोडं बुद्धीमध्ये उतरायला लागतं। अगदी कितीही मंद बुद्धी जरी असेल तरी पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट केली आणि त्यालाच तर म्हटलेला अभ्यास। पुन्हा पौन्येन कुर्वन्ति इति अभ्यासः। आणि आपण अभ्यासच करतोय, आपण ज्ञानी नाही आहोत, पण ज्ञानापर्यंत पोचायचे। ते ब्रह्म काय हे जाणून घेण्याची तळमळ तुम्हाला आणि मला आहेच आहे आणि म्हणून एकदा त्याचा ध्यास घेतला की त्याचा अनुभव घेण्याची ओढ लागते आणि मग ओढ तर लागतेच, पण त्याचा अंदाजसुद्धा यायला लागतो की कसा अनुभव घेता येईल। मग त्याच्यानंतर त्या अंदाजाचं रूपांतर होतं निश्चयामध्ये आणि मग ती खात्री होते आणि मग खात्री झाली ना की त्याला सहजता येते। एक प्रकारची त्याच्यामध्ये अगदी लीलया ते साधता येतं। बघा ना, सायकल चालवायला शिकत असताना पहिल्यांदा सगळं लक्ष त्या सायकलकडेच होतं। कुठे ब्रेक आहे, कुठे पायडल कसं मारायचं, कसं हे सगळं लक्ष होतं, पण नंतर
सहजता आल्यावर मग एकीकडे सायकल, एका हातात दुसरी काय पिशवी, एका हातात सामान, इकडे मैत्रिणीशी गप्पा मारता मारता सुद्धा सायकल चालवायला यायला लागली. मग या ब्रह्माचा ध्यास घेतला, पुन्हा पुन्हा अभ्यास केला, सराव केला, किंवा अगदी पहिली पोळी केली जेव्हा, तेव्हा एवढी नसेल चांगली झाली. पण सवयीने आता अगदी उत्तम पोळ्या कुणालाही जमू शकतात. कुठलाही पदार्थ म्हणा, कुठलीही गोष्ट म्हणा, सवयीने जमते. मग या ब्रह्मसुद्धा आपल्या सवयीचं करायचं आहे, आपल्या अभ्यासाचं करायचं आहे. सरावाचं झालं ना की त्याच्यातसुद्धा सहजता येईल आणि मग ते ब्रह्मदर्शन घडणं शक्य होईल. आणि म्हणून शक्यता वाढते, म्हणजे होईल अशी खात्री नाही बरं का, पण शक्यता निश्चितपणाने वाढते. मात्र ही वाढत असताना मी ब्रह्म पाहिलं असं जो कोणी म्हणेल त्याला काहीच कळलेलं नाही, हे मात्र आपण आता पक्क समजून घेतलेलं आहे. जो म्हणतो मला ब्रह्मदर्शन झालं बरं का, त्याला काहीच कळलं नाही आहे. कारण ज्याला दर्शन झालं तिथे तो वेगळेपणाने उरला ना. आणि ब्रह्माचा अनुभव घेणं म्हणजे ही सुद्धा अगदी असं म्हणतात की पुनवे आधी चतुर्दशी अनुभव घेणं ही सुद्धा अलीकडची स्थिती आहे. चतुर्दशीला कसं असतं, चतुर्दशीला चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो, गोल दिसतो, पण ती पौर्णिमा नसते. पौर्णिमेला आणखीन एक कला वाढणार असते. तशीच हा अनुभव घेणं ही अलीकडची स्थिती आहे. आणि जेव्हा पलीकडे जातो, अहम ब्रह्मास्मी असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा काय होतं तेच आपण बघतो आहोत. मागच्या भागातही याचा थोडासा विचार केला होता, पण आता बघणार आहोत. 18वी आणि 19वी ओवी काय होती ते बघूया आणि त्याचं विवरण बघूया, म्हणजे मग पुढे आपल्याला जाता येईल. माया रूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे, मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. बघा, त्या शोध घेत घेत त्याच्यापर्यंत पोचलो आणि मज लाभ झाला असं म्हटलं तरीसुद्धा तो लाभ खरा नाही. तो खरा नाही, कारण मी वेगळा आणि लाभ वेगळा. अजून द्वैत आहे, तोपर्यंत हे नाहीच. मग ही जी महावाक्य आहेत ना, वेदांची जी महावाक्य आहेत, त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. आणि खरं सांगू का, आपण सुद्धा, आपल्याला अजून काहीही कळलेलं नाही, आपण अगदीच अडखळत पावलं टाकतोय, तरीसुद्धा मी सगळ्यांनाच नेहमी सांगते, माझ्या विद्यार्थ्यांना तर मी नेहमी सांगते, रोज रात्री झोपताना एकदा तरी म्हणायचं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. अजून अनुभव वगैरे काही आला नाही आहे, पण म्हणायचं. म्हणता म्हणता ते पक्क होत जातं, तो विचार ठसत जातो आणि कधी तुम्ही ब्रह्म होऊन जाल हे कळणारसुद्धा नाही. खरं असू दे, खोटं असू दे, लटकं असू दे, नाटक असू दे, पण म्हणायचं अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी 5 वेळा म्हणायचं. म्हणजे मग ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मुरत जातं आणि मग त्याचा प्रत्यय येणं फारसं दूर राहत नाही आणि ती शक्यता वाढायला लागते. आणि पुढे म्हटलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी हा गाथा आला देहबुद्धीची या माथा, देहबुद्धीने परमार्था कान कोंडे की होईजे. गाथा म्हटलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी हा मूल मंत्र आहे. खरं म्हटलं तर अहम ब्रह्मास्मी ही अनुभूतीची अगदी परमावधी आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातसुद्धा देहबुद्धी आहेच. आला देहबुद्धीची या माथा आणि पुढे म्हणलेलं देहबुद्धीने परमार्था कान कोंडे केजे. आता बघा, आता आणखीन याचं विवरण थोडं मागच्या भागात बघितलं होतं, पण आता थोडं वेगळ्या ढंगाने बघणार आहोत, वेगळ्या अंगाने बघणार आहोत. अहम ब्रह्मास्मी हे म्हणण्याचा प्रसंग तरी का आला बरं? म्हणायलाच नको आहे खरं तर. अहम ब्रह्मास्मी असं म्हणण्याचा प्रसंग तरी का आला? कारण अहमचं स्फुरण अजूनही गेलेलं नाही आहे. ब्रह्मामध्ये तुम्ही मिसळून गेल्यानंतर पुन्हा जर का अहम शिल्लक असेल तर तो अनुभव खरा नाही, तो अलीकडचा अनुभव आहे. म्हणजे बघा ना, आपण सारखंच काहीतरी म्हणत असतो, अहम जीवोस्मी, अहम देहोस्मी, अहम महिला अस्मी, अहम शिक्षिका अस्मी, अहम माता अस्मी. काहीतरी उपाधी लावतच असतो. मी कोण आहे हे सांगण्यात आपल्याला फार प्रौढी वाटते, फार मोठेपणा वाटतो. आणि सांगितलं नाही तरी मनामध्ये सारखं स्फुरण असतं, मी हुशार आहे, मी विद्वान आहे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, हे सारखं स्फुरण आहेच.
आणि मनुष्य हे स्फुरण सारखं वेगवेगळ्या पातळीवर वापरत असतं. अहम आणि अस्मी हे आहेच. अहम म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं ममत्वच आहे. हे सुद्धा आपलेपणा, माझेपणा किंवा आसक्तीच आहे. प्रत्यक्ष जेव्हा मात्र तो ब्रह्म होईल, तो साधक जेव्हा खरोखर ब्रह्मरूप होईल, ब्रह्मच होईल, तेव्हा इकडचं अहम पण गळून पडेल आणि इकडचं अस्मी पण गळून पडेल आणि मधलं फक्त ब्रह्म शिल्लक राहील. मिठाच्या बाहुलीचं उदाहरण सांगतात बरं का. मिठाची बाहुली गेली समुद्राचा तळ शोधायला. तिला पाठवलं, समुद्राचा तळ शोधून ये बरं का आणि आम्हाला सांग कसा आहे समुद्राचा तळ. येईल का ती परत? विरघळूनच गेली. मग तसंच एकदा खरी अनुभूती आली की अहमही राहत नाही आणि अस्मी पण राहत नाही, दोन्ही गळून पडेल आणि उरेल काय तर फक्त ब्रह्मरूपच उरेल. आणि मग कुणाला सांगायचे, कुणाला समजवायचे, कुणाला साक्ष द्यायचे, कुणाला पुरावे द्यायचेत मी ब्रह्म झालो? कुणालाच नाही. मी झालो ब्रह्म, याच्याच मी परिपूर्ण झालो. अहम ब्रह्मास्मी हा शब्दसुद्धा देहबुद्धीच्या माध्यमातून जन्माला येतो. आणि ही देहबुद्धी काय करते तर माणसाला संकुचित करते, कानकोंड करते. म्हणजे सामान्याला अनावश्यक असं विशेषत्व देते. थोडी ही टर्म समजायला थोडी अवघड आहे बरं का. खरं आपण सामान्य होतो, पण त्याला विशेषत्व देते. आणि ब्रह्म कसं आहे, परब्रह्म कसं आहे, अतिसामान्य आहे. पण आम्हाला जर कोणी अतिसामान्य म्हटलं तर आम्हाला राग येईल. आम्ही म्हणतो अहो आम्ही सामान्य नाही आहोत, मी विशेष आहे, मी एवढी मोठी शिक्षिका आहे, मी एवढी मोठी विद्वान आहे, मी एवढा डॉक्टर आहे, मी एवढा जज आहे, मला सामान्य म्हणू नका. पण खरं सांगू का, आपण जेवढे जेवढे विशेष होत जातो तेवढे तेवढे ब्रह्मापासून तुटत जातो. लक्षात घ्या, जेवढे जेवढे आपण विशेष होतो तेवढे ब्रह्मापासून दूर 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 जात जातो. म्हणजे बघा ना, आपल्या अहमला, आपल्यातल्या मीला, आपल्यातल्या खऱ्या स्वरूपाला विस्तारापर्यंत आपण जाऊच देत नाही, त्याला चौकटीमध्ये बद्ध करतो. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला सारखे सांगतात की द्वैत बुद्धी टाकून दे आणि विशेष नाही आहेस तू, सामान्य होण्याचा प्रयत्न कर. आपल्याला राग येईल सामान्य, पण बघा आता एक उदाहरण बघूया. समजा एका ठिकाणी समजा मोठं अगदी मैदान आहे, तिथे जगभरातले लाखो लोक जमलेले जगभरात, असं विचार करूया. जगभरातले अगदी सगळ्या देशांचे प्रतिनिधी समजा तिथे आलेले आहेत. त्याच्यातलं जर का तुम्ही सांगितलं की फक्त भारतातले लोक बाजूला व्हा, त्या लाखो लोकातले काही 100-200 लोक भारतीय असतील समजा, ते बाजूला होती. बरं त्या 100-200 लोकांना तुम्ही सांगितलं की पुरुष वेगळे व्हा आणि महिला वेगळ्या व्हा. झाले 5-50 लोक पुरुष म्हणून बाजूला गेले, 5-50 महिला इकडे आल्या. मग त्या महिलांना समजा सांगितलं की नोकरी करणारे महिला किती आहेत आणि गृहिणी किती आहेत, त्यांनी बाजूला व्हा. गृहिणी बाजूला आल्या, नोकरी करणाऱ्या वेगळ्या आल्या. नोकरी करणाऱ्यांना सांगितलं की बँकेत काम करणाऱ्या कोण कोण आहेत, त्यांनी त्याच्यातल्या अगदी 20-25च महिला बाजूला गेल्या. त्याच्यातलं विचारलं बँक ऑफ इंडियात काम करणाऱ्या कोण आहेत, मग तेवढ्या 10 जणी बाजूला गेल्या. म्हणजे ह्या लाखो लोकात जेव्हा त्या होत्या तेव्हा त्या सगळ्याशी समरस झालेल्या होत्या. पण त्या 5-10 जणीच वेगळेपणाने जेव्हा बाजू, किंवा महाराष्ट्रीयन कोण आहेत तेवढ्या बाजूला, त्याच्यातल्या 5च आल्या. मग त्याच्यातल्या ब्राह्मण कोण आहेत तेवढ्या बाजूला, मग त्याच्यातल्या कोकणस्थ ब्राह्मण कोण आहे, असं करत करत आपण कितीच कुंपणं घातली आहेत नाही का आपल्याला. आपण चौकटी घातल्यात. खरं आपण विशाल आहोत, पण आम्ही भारतीय, आम्ही महाराष्ट्रीयन, आम्ही कोकणस्थ, आम्ही अमके, आम्ही तमके, असं करत करत आम्ही आपल्याला फार संकुचित करून ठेवलेलं आहे. आणि हा संकुचितपणाच त्या परमार्थ मार्गाच्या आड येतो, अडथळा बनून होतो. आणि म्हणून आपल्याला संकुचित नाही व्हायचं, आपल्याला विशाल व्हायचं आहे. आज हृदय मम विशाल झाले, त्यात पाहुनी गगन लाजले. इतकं मन विशाल करता येईल का? प्रयत्न तर करूया. आपलं मन आपल्याला विशाल करायचं आहे. त्यात पाहुनी, आता गगन तर आपल्याला विशाल वाटतं, पण माझं मन गगनापेक्षा विशाल झालं तर त्या गगनाला लाज वाटेल.
हिचं मन इतकं विशाल कसं काय, त्यात पाहुनी गगन लाजले, असं आपल्याला व्हायचं आहे. आणि तेच समर्थांची आपल्याकडनं अपेक्षा आहे. शिष्याला ते हेच समजावून सांगतायत. आणि म्हणून वारंवार समर्थ सांगतात, देहे बुद्धीचा निश्चयो ना ठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. देह बुद्धी टाकून दे रे, देह म्हणजे तू नाही आहेस, त्याच्या पलीकडे जा, असं आपल्याला वारंवार समजावून सांगतायत. आणि थोडं आपल्या अगदी आता डोक्यात शिरायला लागलंय. पुढे समर्थ 20व्या ओवीमध्ये म्हणतात, देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी. देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी, म्हणून काय अंगीकारावी अंगीकारू नये. अहो तुम्ही एक सांगा ना, देहबुद्धी टाकायची का? अहो पण टाकणं हा सुद्धा मायेचाच भाग आहे. आता काय करायचं? एकदा म्हणताय देहबुद्धी टाकायची आहे, पण ही टाकणं म्हणजे बघा ना, समजा आता हे सारखं वारंवार ऐकून मी ठरवलं की मी देह तादात्म्य टाकून देणार. अहो हा सुद्धा अहंकारच आहे, हा सुद्धा अहंकारच आहे. अशा निश्चयात सुद्धा एक प्रकारचा माईक अहंकारच आहे, आणि तोही मायेचाच खेळ आहे. मग देहबुद्धी सोडायची का नाही सोडायची? एक काहीतरी सांगा ना. तिचा अंगीकार करायचा का, म्हणजे तिला धरून ठेवायची का टाकून द्यायची? दोन्ही करू नका. धरूनही ठेवू नका आणि टाकूनही देऊ नका, दोन्ही करायचं नाही. पण माणसं काय करतात बघा ना, आता देहबुद्धी ही कळलं आम्हाला, परमार्थाला मारक आहे, संकुचित करणारी, हे कळलं. पण तरीसुद्धा देहबुद्धी पूर्णपणाने सोडता येत नाही. का सोडता येत नाही? कारण देहबुद्धी सोडतो असं म्हणणं ही सुद्धा भ्रांती आहे. देहबुद्धी मी सोडतो असं म्हणणं सुद्धा ही सुद्धा भ्रांती, हा भ्रम आहे. आणि माणसं काय करतात सांगू का? माणसं मोठी लबाड असतात. आपल्या सोयीनुसार अर्धा अर्धा अर्थ घेतात. आपल्या सोयीचं तेवढं म्हणतात, हो तुम्हीच सांगितलं देहबुद्धी सोडायला, किंवा तुम्हीच म्हणलात देहबुद्धी सोडू नका, असं म्हणून सांगणाऱ्याच्याच माथी मारतात आणि स्वतः मात्र त्याच्यातनं सटकतात, मोकळे होतात. बघा ना, अगदी मनुस्मृतीतल्या वाक्याची सुद्धा आपण किती मोडतोड केलेली आहे. आणि परत पुरावा देतो की मनुस्मृतीमध्ये असं सांगितलं आहे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये असं मनूनी सांगितलं आहे, असं म्हणतात लोक. खरं सांगितलं आहे का मनूनी तसं? मनुस्मृतीमधलं वाक्य पाहिलं आहे का तुम्ही? कुठला तरी अर्धा संदर्भ घ्यायचा आणि अर्धच काहीतरी लोकांना सांगत बसायचं. हा उद्योग हल्ली फार फोफावला आहे. पण खरं मनूनी काय सांगितलं आहे? पिता रक्षती कौमारे, भरता यौवने रक्षती. पिता रक्षती कौमारे, भरता यौवने रक्षती, पुत्रो रक्षती वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती. अहो स्त्री अतिशय मौल्यवान आहे, आदरणीय आहे, पूजनीय आहे, आणि म्हणून तिचं रक्षण केलं पाहिजे. अत्यंत मौल्यवान गोष्ट आपण बाहेरच्या व्हरांड्यात नाही ठेवत ना, बाल्कनीत नाही ठेवत. कुठे ठेवतो आपण मौल्यवान गोष्टी? हिरे, माणके, सोनं, चांदी कुठे ठेवतो? अगदी आतल्या खोलीतल्या, आतल्या कपाटातल्या, आतल्या कप्प्यामध्ये मौल्यवान गोष्टी ठेवतो. मग स्त्री तेवढीच मौल्यवान आहे, आणि म्हणून तिचं रक्षण केलं पाहिजे. कोणी केव्हा रक्षण करायचं स्त्रीचं? पिता रक्षती कौमारे, वडिलांनी ही कुमारी असताना त्या स्त्रीचं रक्षण करायचं. भरतार यौवने रक्षती, नवऱ्याने, पतीने तिचं तारुण्यामध्ये तिचं रक्षण करायचं. आणि म्हातारपणी कुणी रक्षण करायचं? पुत्रो रक्षती वार्धक्ये, म्हातारपणी मुलाने रक्षण करायचं. न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, स्त्रीला असं सोडू नका किंवा तिला सुरक्षित ठेवा, असं मनूनी सांगितलं आहे. त्याचा अर्थ आधुनिक विचारसरणीचे लोक वेगळाच घेतात आणि म्हणतात की हे स्त्रीला स्वातंत्र्यच द्यायचं नाही, असं संदर्भरहित कुठलं तरी वाक्य कुठेतरी जोडून स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये असा निष्कर्ष काढला जातो. पण तो चुकीचा आहे. वस्तुतः मनूनी त्या स्त्रियांचा गौरव केलेला आहे. स्त्री अतिशय मौल्यवान असल्यामुळे तिचं रक्षण करावं, उत्तम प्रकारे रक्षण करावं, असा आदेश खरं तर मनुस्मृती देते. मग इथे सुद्धा तसंच झालं आहे. देहबुद्धी हे टाकावी तुम्हीच म्हणालात, मग आम्ही देहबुद्धी टाकतो. टाकू नये असंही तुम्ही म्हणता, म्हणून आम्ही टाकत नाही. म्हणजे सांगणाऱ्यालाच गोत्यात आणतात
तसंच हा देहबुद्धी हा जरी अडथळा असला तरी उगीच देहाला क्लेशसुद्धा द्यायचे नाही आहेत. देह नकोच मग मी त्या देहाला अतिशय त्रास देतो असंही नाही करायचं. देहाला क्लेशही द्यायचा नाही. एवढंच फक्त ओळखायचं की देह हा मिथ्या आहे, तो नाशिवंत आहे. आणि जर मिथ्या वस्तूला आपण कवटाळून राहिलो तर सत्याचा पाठपुरावा कसा करता येईल एवढंच लक्षात घ्यायचं आहे. पण हेही लक्षात घ्यायचं आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला त्रास द्यायचा नाही आहे, त्याला संपवून टाकायचं नाही, त्याचा नाश करायचा नाही, तर त्याच्या माध्यमातनं त्या शेवटच्या अंतिम सत्यापर्यंत अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर शरीर सांभाळलं पाहिजे. फक्त शरीराविषयीची जी आसक्ती आहे ना, जे ममत्व आहे तेवढंच काढून टाकायचे. म्हणजे बघा ना, अनित्याचा जर का मागोवा घेत गेलो तर नित्य वस्तू सापडणार तरी कशी. म्हणून त्या देहबुद्धीला घट्ट धरून ठेवू नका. देहाचा उपयोग करून त्या सत्यापर्यंत जायचे, त्या अंतिम तत्वापर्यंत जायचे. कारण असं कठोपनिषद सांगतं, नाही अध्रुवेन प्राप्यतेही ध्रुवम. अध्रुव आणि ध्रुव, ध्रुव म्हणजे निश्चित, ठाम, स्थिर. मग अध्रुव गोष्टीला धरून तुम्हाला ध्रुवाची प्राप्ती कशी काय होणार आहे. त्यामुळे अनित्याचं जर का तादात्म्य तुमच्याकडे असेल तर नित्याचं तादात्म्य दूरच राहणार. त्या परब्रह्माशी तादात्म्य कधी पावणार. आणि हा त्याचा खरं मथितार्थ आहे. पण माणसं काय करतात, सोयीप्रमाणे अर्थ काढतात. आता इथे देखील देहबुद्धी पूर्णपणे टाकणं शक्य नाही असं म्हटल्यावर लगेच पुढचा प्रश्न येतो, मग देहबुद्धी ठेवायची का. सोयीच आहे ना आमच्या. देहबुद्धी टाकता येत नाही म्हटल्यावर मग ठेवायची का, अंगीकारावी की अंगीकारू नये असं शिष्याने प्रश्न विचारलाय. पण शास्त्र काय सांगतं, देहबुद्धी सोडावी हे जितकं खोटं आहे तितकंच देहबुद्धी अंगीकारावी हेही खोटं आहे. अरे अच्छा, आता काय करायचं. टाकावी हेही खोटं आहे आणि अंगीकारावी हेही खोटं आहे. परंतु अध्यात्म मार्गात असंच बोलावं लागतं. अध्यात्म मार्गाची उत्तरं गणितासारखी नाही आहेत. 2 दुणे 4 हे गणितात पक्का आहे. इथे जेवढं आहे, भारतात जेवढं आहे तेवढंच अमेरिकेत सुद्धा 2 दुणे 4च होतात. ऑस्ट्रेलिया असू दे, आफ्रिका असू दे, न्यूझीलंड असू दे, सगळीकडे गणिताची उत्तरं पक्की आहेत, ठाम आहेत. पण अध्यात्माचं तसं नाही हो. एक ठाम उत्तर सांगताच येत नाही. आणि म्हणूनच या अध्यात्म मार्गाने जाणाऱ्यांचा गोंधळ होतो, घोटाळा होतो. आणि म्हणून जसा अर्जुनाचा पण झाला तर नाही का, अर्जुनाला सुद्धा 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतांनी सांख्ययोग सांगितला तेव्हा 3ऱ्या अध्यायात तो म्हणतो, विचारतो की काय रे तू एकदा असं म्हणतो, एकदा म्हणतो कर्मश्रेष्ठ, एकदा म्हणतो ज्ञानश्रेष्ठ, एकदा म्हणतो इकडनं गेलास तरी चालेल, तिकडे गेलास तरी चालेल. एक काहीतरी सांग ना. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. एक काहीतरी सांग. इथं सुद्धा तेच झालं आहे. देहबुद्धी टाकता येत नाही आणि देहबुद्धी ठेवायची पण नाही. मग आम्ही करायचं काय हो. आता लक्षात घेऊया, ह्याचं उत्तर आपल्याला सांगतात समर्थ. हा देह जरी मायेचा असला, माईक असला तरी मायेला महत्त्व आहेच. तुम्ही म्हणाल आत्ता मागच्या एवढ्या समासात त्या मायेला इतकी नावं ठेवली आणि आता म्हणताय मायेचं महत्त्व आहेच. हो ना, माया जरी त्या देहबुद्धीला जबाबदार असली तरी मायेचा त्याग करायचा म्हणजे ती टाकून द्यायची नाही आहे किंवा तिला सोडून कुठे पळून जायचं नाही. आणि पळताच येणार नाही तुम्हाला. माया सोडून जिथे कुठे पळून जाल तिथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पुन्हा माया भेटणारच आहे. माया कुठे ना कुठेतरी आहेच. म्हणजे मायेशिवाय तुम्ही कुठे पळूनच जाऊ शकत नाही. मग माया टाकायची नाही आहे, देहबुद्धी टाकायची नाही. फक्त काय करायचं आहे तर तिचं मिथ्यत्व ओळखायचं आहे. ती संपणारी आहे, ती नाशिवंत आहे. त्यामुळे तिला मनाने त्याग करायचा आहे. तिचं स्वरूप कुठे ना कुठे असणारच आहे. आणि जे जे माईक आहे ते समजून घ्यायचे, आधी नीट समजून घ्यायचं आहे. त्याच्यात गुंतून नाही पडायचं, आसक्त नाही व्हायचं. तर फक्त मनाने त्याचा त्याग करायचा आहे. प्रत्यक्ष शरीराने काहीही सोडायचं नाही आहे. मनाने ओळखायचं की हे सगळं जे आहे ना, माझ्या भोवती जे सगळं आहे ते मिथ्या आहे, ते सगळं नाशिवंत आहे. मग सत्य काय आहे, एक मीच, एक माझं स्वरूप आहे, तेवढंच सत्य आहे. माझीच मुलं आहेत, माझंच घर आहे, संसार आहे, भांडी कुंडी गाडी बंगला
फर्निचर सगळं माझंच आहे, पण माझं नाही आहे. ह्याच्यापैकी एकही गोष्ट माझ्याबरोबर येणार नाही आहे. मी एकटाच आहे. स्वस्वरूप ओळखायचे. अगदी डॉक्टर काका देशमुख तर म्हणतात, नो द सिस्टीम. सिस्टीम समजून घ्यायची, सगळं जाणून घ्यायचं. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड देट फॉरगेट द सिस्टीम. आधी जाणून घ्यायचे, त्याचा वापर करायचा, देहाचा सुद्धा उपयोग करायचा आहे ना. देहानेच तुम्हाला जप जाप्य करता येणार आहे. साधना ध्यान धारणा देहानेच करायचे, पण देह सर्वस्व नाही हे मात्र पक्क लक्षात ठेवायचे. किंवा त्याहीपेक्षा आमचे योगी अरविंद काय म्हणतात, अप्रतिम वाक्य योगी अरविंदांचं. योगी अरविंद म्हणतात, नो युअर सेल्फ थरली. आधी तुम्ही स्वतःला पूर्ण जाणून घ्या. सगळी तुमची सिस्टीम, पंचकोश म्हणजे काय आहेत, ते 4 देह म्हणजे काय, सगळं जाणून घ्या. नो युअर सेल्फ थरली अँड देन फॉरगेट युअर सेल्फ कम्प्लिटली. आधी जाणून घ्या, पण जाणून घेतल्यानंतर सगळं विसरून जा. त्याच्या पलीकडे जायचे. कशाच्या पलीकडे जायचं हे तर जाणायला पाहिजे. आता ह्याच्यावर उपाय काय आहे हो, हे आम्हाला शब्दशः कळतंय, शब्दाने कळते, छान वाटतंय, पण आम्हाला कळत नाही की आम्ही याच्या पलीकडे कसं जायचं. याच्या पलीकडे जायला उपाय आहे, तो म्हणजे सद्गुरू कृपा. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी या गुरु कृपा दृष्टी निर्विष होये. आम्ही या संसारात राहतोय, आम्ही या प्रपंचात आहोत. आमच्या भोवती इतके विषय आहेत, इतक्या आकर्षक गोष्टी आहेत, त्या आम्हाला खुणावतात. इकडे सेल लागला आहे, त्या हॉटेलात हे छान मिळतं, तिकडे छान गाण्याचा कार्यक्रम आहे, इकडे सिनेमाला जायचं आहे, या मैत्रिणीबरोबर जायचं आहे, तिकडे. आम्हाला इतके विषय आहेत, खाण्याचे आहेत, पिण्याचे आहेत, ऐकण्याचे आहेत, वासाचे आहेत, सगळे विषय आम्हाला सारखे बोलवत आहेत. या विषय व्याळे मिठी शब्द वापरला. व्याळ म्हणजे सर्प. या विषयरूपी सर्पाने आम्हाला अगदी मिठी घातली आहे, कवटाळून ठेवलेलं आहे. दिधलिया नुठी ताठी. पण असं जरी असलं, विषयरूपी सर्पाने आम्हाला अगदी मिठी मारली असली तरी जर का आमच्या सद्गुरूंनी त्यांच्या दृष्टीने जर का त्या विषयाकडे, त्या सर्पाकडे पाहिलं, तर त्यातल्या विषाचीच निवृत्ती होईल. त्या सर्पामधलं विष संपून जाईल. मग ते सर्प असले काय आणि नसले काय, त्याने काहीच आम्हाला बाधा येणार नाही आहे, त्याने नुकसान होणार नाही आहे, असं ह्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. तो सर्पच निर्विष होऊन जाणार आहे. आणि सद्गुरूंच्या कृपेने ही त्यांनी तर आत्ता सुरुवातीला माझ्या त्या विषय व्याळांवर दृष्टी टाकली आहे, पण ही दृष्टी सद्गुरूंनी जर का मला दिली तर माझ्याकडेच ह्या मुक्तीचा उपाय मिळणार आहे. त्यामुळे अशी दृष्टी जर का मला मिळाली तर माझ्यावर असलेलं जे विषयांचं बंधन आहे ते शिथिल होत जाईल. त्या विषयांविषयी मला काहीही आसक्ती उरणार नाही. विषय आहेत, अगदी उपभोगते पण आहे, पण त्याच्याबद्दल किंचितही आसक्ती राहणार नाही. विषय पूर्णपणाने निवृत्ती होतील. कारण गुरु जे विषयांकडे पाहतात ना, ते ओळखून असतात की हे मिथ्या आहे. लाडू खाताय, जिलबी खाताय, आणखीन बटाटे वडा खाताय, समोसा खाताय, पिझ्झा खाताय, हे मिथ्या आहे. हे गुरु ओळखून असतात. आणि त्यांची दृष्टी मला मिळाली तर मी त्या सगळ्याचा आस्वाद घेईन, पण अडकणार नाही. त्याच्या वाचून माझं किंचितही अडणार नाही आहे. कारण खरं सांगू का, विषय हे अचेतन आहेत. विषयामध्ये काहीच सामर्थ्य नाही आहे. त्या जिलबीमध्ये, त्या लाडूमध्ये, त्या बटाटे वड्यामध्ये, त्या पावभाजीमध्ये सामर्थ्य काही नाही आहे. तुम्हाला तृप्त करण्या, किंवा माझी मोठी गाडी, अगदी मर्सिडीज गाडी असेल माझ्याकडे, त्या मर्सिडीज गाडीमध्ये सामर्थ्य नाही आहे मला सुख देण्याचं. कारण सांगू का, माझ्या दारात असलेली गाडी मला खूप भारी वाटते. मला वाटतं वा, माझ्याकडे एवढी मोठी गाडी आहे. पण तीच गाडी इतरांना दुःख देते ना. इतर म्हणतात, अरे बापरे, यांच्याकडे कशी काय गाडी, यांचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, असं लोकांना माझ्याबद्दल रागही येऊ शकतो. गाडी तीच आहे, पण जी मला सुख देते ती इतरांना दुःख देते ना. मग गाडीमध्ये सुख देण्याची ताकदच नाही आहे. खाद्यपदार्थामध्ये तुम्हाला
तुमची रसना तृप्त करण्याची ताकदच नाही, कारण ती किती वेळ होईल. रसना तृप्त एकदा होईल. 1 लाडू खाल्ला, 2 खाल्ले, 4 खाल्ले, छान वाटलं, पण 10 लाडू खाल्ल्यावर त्या लाडूकडे बघायची सुद्धा इच्छा राहणार नाही. राहते का? मग त्या विषयांमध्ये सुख नाहीच आहे. मग सुख कुठे आहे? आत आहे. सब्जेक्टिव्ह आहे, ते ऑब्जेक्टवर अवलंबूनच नाही आहे. मग इतकी जर का स्पष्ट ऑब्व्हियस गोष्ट असेल तर आम्ही का बरं त्या विषयामध्ये अडकतोय? आम्ही उगीचच त्या विषयांना ओढवून घेतो की हे मिळालं तर मला काय सुख मिळेल. किंवा अगदी गीतेमध्ये स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये फार सुंदर भगवंतांनी सांगितले, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानेंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेय आत्मा प्रसादमधी गच्छति. काय सांगितलंय? संसार करू नका असं नाही बरं का. आपल्याला एक असं वाटतं बरं का की अध्यात्म मार्गाने जाणाऱ्यांनी अगदी साधं राहावं, पांढरे कपडे किंवा भगवे कपडे घालावे, जटा वाढवाव्यात आणि कुठल्याही विषय सुखांमध्ये अडकू नये. पण तसं नाही आहे. अगदी प्रपंचात राहूनसुद्धा, गृहस्थाश्रमी असूनसुद्धा तुम्हाला विरक्त होता येतं. कसं? मनानी. म्हणजे काय करायचं? तर ह्या विषयांमध्ये हे विषय विषारी आहेत हे तर नक्कीच आहे. सगळेच विषय ते विषारी आहेत. पण त्या विषारी सर्पाचे फक्त 2 दात काढून टाका. 2च दात काढून टाकले की मग सर्प विषारी उरतच नाही. मग तो सर्प अगदी अंगाखांद्यावर जरी खेळवला तरी त्याच्यापासून धोका नाही आहे. तो तुम्हाला डसणार नाही आहे, तो दंश करणार नाही आहे. मग ते 2 दात कुठले? तर ते आहेत राग आणि द्वेष. हे 2 दात फक्त काढून टाका. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन्. विषय आणि इंद्रियांचा संयोग झाला तरी जर का त्याच्यामध्ये आसक्ती नसेल, ममत्व नसेल, ओढ नसेल, तर ते विषय तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत. आणि म्हणून माया वाईट नाही आहे. मायेला फार दूषणं दिलेली आहेत, पण ही माया वाईट नाही आहे. त्याच मायेचा विवेकाने वापर केला तर तीच माया बंधनातून सोडवते सुद्धा, आणि तिच्या प्रवाहाबरोबर जर का तुम्ही वाहवत गेलात तर ती प्रवाहात अडकवून सुद्धा ठेवते. माया दोन्ही प्रकारांनी काम करते. आपण आपला विवेक मात्र जागृत ठेवायचा आहे. सदसद विवेक बुद्धी शब्दसुद्धा लक्षात घेऊया बरं का. आपण चुकून सत्सद विवेक बुद्धी म्हणतो. सत्सद नाही आहे, ती सदसद आहे. द पूर्ण म्हणायचं, पहिला द आहे तो पूर्ण म्हणायचा. सदसद विवेक बुद्धी म्हणजे सत काय आणि असत काय याचा विवेक कळायला पाहिजे. टिकणारं काय आहे, माझ्याबरोबर येणारं काय आहे आणि इथेच राहणारं काय आहे. काहीच गोष्टी माझ्याबरोबर खरं तर येणार नाही आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. एकटा जीवच जाणार आहे. मृत्यूनंतर माझी कितीही प्रिय मैत्रीण असली तरी ती असं नाही म्हणणार चल ग मी तुझ्याबरोबर येते. ती नाही येणार माझ्याबरोबर. कुणीच येणार नाही. माझे पती नाही, मुलं नाही, अगदी जीवापाड प्रेम आहे, कोणी येणार नाही माझ्याबरोबर. कारण मला एकट्यालाच जायचं आणि हे ओळखायचं. हे ज्याला कळलं त्यालाच परमार्थ साधला. कारण पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत 21व्या ओवीमध्ये मायेच्या बळे ब्रह्मज्ञान. तर माया तर तुम्ही मगाशी म्हटलं ब्रह्मज्ञानाच्या आड येते. आता म्हणताय मायेच्या बळे ब्रह्मज्ञान मायेकरिता समाधान मायाच गोवी आणि बंधन तोडी तेही माया. बंधनात अडकवणारी पण माया आणि बंधनापासून सोडवणारी पण मायाच आहे. अहो मग आम्ही काय करायचं सांगितलंय ना. आणि बघूया ना, उदाहरण बघूया, आपण व्यवहारातलं बघूया. आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा घराला कुलूप लावतो. कुलूप लावताना किल्ली विशिष्ट दिशेने फिरवली की कुलूप लागतं. बाहेरून आल्यानंतर त्याच किल्लीने तुम्ही तेच कुलूप उघडता ना. म्हणजे किल्ली एकच आहे, कुलूप लावणारी पण किल्ली तीच आहे आणि कुलूप उघडणारी किल्ली पण तीच आहे ना. मग तीच एक किल्ली जर का तुम्हाला अडकवून पण ठेवते आणि मोकळं पण करते, तशीच मग ही माया आहे. माया ही कुलपातल्या किल्लीप्रमाणे दोन्ही प्रकारे काम करते. तिचा तेवढ्यापुरता उपयोग करून घ्यायचा.
मायेचा उपयोग करून ह्या बंधनातनं आपली मुक्ती करायची. मायाची गोवी, गोवी म्हणजे अडकवते, आणि बंधनं तोडी तेही माया. बंधन तोडणारी पण माया आणि अडकवणारी पण मायाच आहे. थोडं कळतंय आता, थोडंसं कळायला लागलंय. अजून बघूया बरं का. आपल्याला अनेक साधन आहेत. आपलं जीवन अगदी सुकर होण्यासाठी आपण बघा ना, आता वाचता येत नाही. आता वयानुसार मला बारीक अक्षरं वाचता येत नाही, म्हणून मी चष्मा लावते. मग चष्म्याने फक्त वाचण्यापुरतं माझं काम होतं. वाचताना मी चष्मा लावते, किंवा कुणाला बोलवायचं असलं, कुणाला काही निरोप द्यायचा असला तर मोबाईल वापरते मी. पण मोबाईल म्हणजे माझं सर्वस्व नाही. मोबाईल म्हणजे मी नाही आहे, चष्मा म्हणजे मी नाही आहे. किंवा बाहेर जायचं असलं तर कार वापरते, पण मग ती कार म्हणजे मी नाही आहे. तेवढ्या पुरता उपयोग करायचा. किंवा ती स्कूटर माझी घरात मी आणत नाही ना, ती तिथेच पार्किंगमध्ये ठेवते, तो चष्मा जागेवर ठेवते, मोबाईल त्याच्या चार्जिंगला लावते. म्हणजे साधनं पुष्कळ आहेत, पण त्याचा उपयोग तेवढ्या पुरता करायचा. चष्म्याचा उपयोग वाचण्यापुरता. रात्री झोपताना मी चष्मा घालून नाही झोपत. म्हणजेच तशीच ही माया आहे, तिचा तेवढ्यापुरता उपयोग करायचा आहे. आणि हे करताना मूळ मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. जीवनाचा खरा अर्थ काय, त्याचं लक्ष्य काय, त्याच्यासाठी साधन काय आहे, हे चैतन्य जे आहे ते कुठून येतं आणि कुठे जातं. आत्ता आपण सजीव आहोत, आपण सचेतन आहोत. मग हे आलं कुठनं चैतन्य, आणि माझ्या मृत्यूनंतर हे जाणार कुठे आहे, या सगळ्याचा विचार करायचा आहे. हे सृष्टीचक्र कसं चाललंय, चक्रच आहे, सतत फिरतंय. कालनेमिक क्रमाप्रमाणे हे सृष्टीचक्र फिरतंय. त्याच्यात मी कोण आहे, माझं स्थान तरी काय आहे, कोहम, मी आहे तरी कोण, कथम इदम जातम, ही सगळी सृष्टी निर्माण तरी कशी झाली, हे प्रश्न सुजाण माणसाला पडायला पाहिजेत. आणि हा विचार मनात येणं, त्याचा मागोवा घेणं, त्याचा पाठपुरावा किंवा आजच्या भाषेत म्हणलं त्याचा फॉलोअप ठेवणं, हेच तर परमार्थाचं मूळ आहे. याची उत्तरं मिळवण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत जावं लागतं, तेव्हाच कुठे उत्तरं सापडतात. नाहीतर काय आमचं आयुष्य असंच चाललंय. जन्माला आलो, काय मोठे झालो, शिकलो, लग्न झालं, मुलं बाळं झाली, संसार केला आणि संपून गेलो. आपलं जीवन कसं आहे सांगू का. सॉलोमन ग्रँडे, बॉर्न ऑन मंडे, क्रिसन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन संडे, मॅरिड ऑन थर्सडे, असं आमचं चाललेलं आहे आयुष्य. एका आठवड्याचं त्या सॉलोमन ग्रँडेचं आयुष्य, तसंच आमचं काही 50-50 वर्षाचं आमचं आयुष्य. केलं काय, जन्माला येऊन काही सार्थक केलं का, काही प्रगती साधली का, काहीच नाही. खाओ पिओ मजा करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी, बास, एवढंच आमचं आयुष्य जर असेल तर ही उत्तरं नाही सापडणार. उत्तरं शोधायची असेल तर थोडा वेगळा विचार करायला पाहिजे. ब्रह्मसूत्रातलं सूत्र आहे जन्माद्यस्य यतः. हा प्रवाह सुरू तरी कुठून झाला, हे सगळं निर्माण कशापासून झालं, असा शोध घेत 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 मुळापर्यंत जायचे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगमापर्यंत जायचे. कुठलीही गोष्ट घेतली ना तरी त्याचं सोर्स काय आहे, त्याचा उगम काय, तिथपर्यंत जायचं. आणि खरंच अगदी सायंटिफिकली म्हणा किंवा स्पिरिच्युअली म्हणा, कसाही शोध घेतला तरी पोचणारा तुम्ही त्या परब्रह्मापर्यंत. कुठनंही जा, मार्ग कुठलाही असू दे. आतासुद्धा सायंटिस्टनी शेवटी शोधून काढले ना गॉड पार्टिकल. मग हेच तर आमच्या ऋषीमुनींनी सांगितलं होतं की ते एक तो देवकण आहे. कणसुद्धा नाही म्हणता येणार, हा शब्दसुद्धा चुकीचाच आहे, पण काहीतरी एक वस्तू आहे की जिचं वर्णन करता येत नाही. मग तेच आता आजचे सायंटिस्ट सांगत आहेत. त्यामुळे विचार करत 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 जर का आतला निश्चय, मला विचार जेव्हा करतो तेव्हा आतला निश्चय, दृढ निश्चय मला सांगतो की शरीर जरी प्रवाहाबरोबर वाहत गेलो तरी मी कसा आहे, मी अबाधित आहे, मी स्थिर आहे, मी वाहतही जात नाही. कारण हे शरीराचे जे 6 विकार आहेत ते मला बाधतच नाहीत. शरीराला 6 विकार आहेत बरं का, 6 विकार आहेत, षड्विकार नाही बरं का, हे दुसरे विकार आहेत. हे कुठले आहेत, अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती, हे 6 विकार आहेत.
अस्ति म्हणजे काय? आहेच. काय आहे? आत्मा आहेच. तो कधीच गेला नव्हता, कधीच संपला नव्हता. मृत्यू आत्म्याला नाही आहे. आत्मा आहेच. तुमचा जन्म होण्यापूर्वी तुम्ही होतात का? होतो ना, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात होतो. 100 वर्षापूर्वी मी अशी नसेल, पण कुठल्या स्वरूपात असेल. किडा मुंगी असेल, घोडा असेल, काहीतरी असेल. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आत्मा होताच, म्हणजे अस्ति. मग जायते, मग उत्पन्न झाले. मातेच्या उदरातनं जन्म झाला, माणसाचा जन्म झाला, शरीराचा जन्म झाला. अस्ति जायते. मग विपरिणमते, मग त्याच्यामध्ये बदल होत जातो. अगदी बघा ना, दवाखान्यातलं छोटंसं बाळ असतं, तान्हं बाळ असतं, नवजात शिशु असतो, त्याच्यामध्ये सुद्धा रोज बदल होतो. त्वचा वेगळी होते, डोळ्याचा रंग बदलतो, केसांचा रंग बदलतो. एखाद्या दिवशी वडिलांसारखा दिसतो, एखाद्या दिवशी आजोबांसारखा दिसतो, एखाद्या दिवशी आईसारखा वाटतो. बदलत असतात. बदल हा तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे विपरिणमते आहे. मग वर्धते, वाढायला लागतो. घरी आल्यावर चांगलं नाऊ माखू घातलं, सगळं त्याचं अन्न सुधारलं की तो वाढायला लागतो. किती वाढतो? वाढीच्या वयापर्यंत वाढत 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 मोठा होतो, चांगला उंच होतो. मग अपक्षीयते, वाढण्याची स्टेज थांबली की कमी कमी होण्याची स्टेज सुरू होते आणि शेवटी एक ना एक दिवस तो संपून जातो. अस्ति जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती. हे 6 विकार कुणाला आहेत? देहाला आहेत, आत्म्याला नाही आहेत. आत्मा वाढत नाही का कमी होत नाही, तो आहे तसाच आहे. त्यामुळे हा निश्चय मनाशी सतत सांभाळत राहायचा आहे. आणि हे त्याला म्हटलेलं आहे, याला साधना असं म्हटलेलं आहे. सतत अनुसंधान पाहिजे. व्यवहार कोणताही करत असा, जगामध्ये तुम्ही वावरत असा, मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असाल, सिनेमाला गेला असाल, स्वयंपाक करत असाल, आजारी असाल, पण विचार मनामध्ये अनुसंधान सतत पाहिजे. आणि ह्याला साधना म्हटलेलं आहे. आणि मात्र ही साधना जरी आता आपण बोलतोय तरी कधी कधी याचासुद्धा कस लागतो. इतके प्रतिकूल प्रसंग आपल्यावर येतात की आपण डगमगतो. पण तरीसुद्धा अनुसंधान सोडायचं नाही. अतिशय असाध्य अशी व्याधी होते. आपल्या जवळचे खूप अगदी जवळचे नातेवाईक दुरावतात, फार मोठं आर्थिक संकट येतं, काहीतरी घडत जातं. तेव्हा ही कसोटी लागते. पण तेव्हाही हे अनुसंधान ढळू द्यायचं नाही आहे, ते संपायचं नाही आहे. त्यामुळे ह्या कसाला जो खरा उतरतो तो पारमार्थिक. असतात ना जगामध्ये काही माणसं धीराची असतात. किती संकटं त्यांच्यावर, अगदी संकटांची बरसात होत असते, पण तरी ते डगमगत नाही. व्याधी होत असतात त्यांना, स्वतःच्या देहाला कितीतरी व्याधी असतात, पण ते डगमगत नाहीत. आणि म्हणून कशाची तक्रार नाही करायची बरं का. कुरकुर नाही, माझ्याच वाट्याला का असं दिलं देवाने, असंही म्हणायचं नाही. आणि खरं सांगू का, जीवनाबद्दल जो तक्रार करतो, कुरकुर करतो, तो खरा भक्तच नाही. गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे, जीवन आहे तसं स्वीकारा. आहेत जसं वाट्याला आलं ते, काहीतरी त्याच्यामागे परमेश्वरी योजना आहे तसं स्वीकारायचं. तक्रार नको, मलाच का असं म्हणायचं नाही आहे तसं स्वीकार करायचं आहे, असंही सांगितलेलं आहे. आता पुढे तर म्हणतायत, पुढची 22वी ओवी आहे. काय म्हणतायत समर्थ? माया आपणास गोवी, आपणास आपण वेढा लावी, प्राणी दुखविती जीवी, अभिमाने करुनी. माया कशी आहे? स्वपरनिर्वाहक आहे. नाही कळला अर्थ? स्वपरनिर्वाहक आहे. बघा ना, स्वतःही मायाच आहोत. हा देह आहे, हा मायेचा देह आहे. पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे. खरं सांगू का, हे सगळं अस्थि, मांस, मज्जा, रक्त हे सगळं गोळा केलं, याची सगळ्याची मोळी बांधलेली आहे. आणि या मोळीला एक चांगलं कव्हर घातलेलं आहे, आच्छादन. एक उशीला अभ्रा घालतो की नाही आपण, जुनी उशी असली तरी अभ्रा घातल्यावरती छानच दिसते. तसंच या घाणेरड्या शरीराला एक छान आच्छादन घातलेलं आहे. त्यामुळे हे आहे, हे सगळं मायेचंच आहे. हा देहही मायेचा आहे आणि भोवती दिसणारी दुनिया ही सुद्धा मायेचीच आहे. स्व आणि पर या सगळं मायाच आहे. त्यामुळे हा जो अष्टधा प्रकृतीचा जीव आहे बरं का, हा जीव कसा आहे? अष्टधा आहे, म्हणजे पंचमहाभूत आहेत आणि मनबुद्धी अहंकार आहे.
असा अष्टधा प्रकृतीचा हा जीव अज्ञानामुळे काय करतो, इतर जीवांना आणि जडसृष्टीला सत्य मानायला लागतो. माझ्या भोवती दिसणारे हे सगळ्या इमारती आहेत, घरं आहेत, रस्ते आहेत, दुकानं आहेत, बाजार आहे, बँक आहे, शाळा आहे, झाडं आहेत, वेली, पशु पक्षी, सगळं जे दिसतंय ते मला खरं वाटतंय. पण रोज मी व्यवहार करते त्यांच्याशी आणि म्हणून ह्या सगळ्या सृष्टीला मी खरं मानते. स्वतःच्या शरीराला सुद्धा मी खरंच मानते. माझं शरीरही खरं, सगळी दुनिया दिसते ही सुद्धा खरी असं वाटतंय. आणि मग त्याच्यात मी माझं माझं निवडायला लागते. हे माझं आहे, ही माझी मैत्रीण आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझं घर आहे, ही माझी पर्स आहे, हा माझा मोबाईल, माझं माझं जमवायला लागते. इतकं जमवते आणि मग काय होतं सांगू का, एक वेळ अहंता परवडली इतकी ती ममता घातक ठरते. मी आहे, अहंकार हा तर वाईट आहेच आहे, पण त्यापेक्षाही ते ममत्व घातक ठरतं. कारण माझं, बघा आता आणखीन एक वाक्य स्टेटमेंट आपण करणार आहोत, माझं जितकं चांगलं आहे, जितकं अधिक आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे भरपूर वैभव आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे अमकं आहे, माझा लोकसंग्रह आहे, जेवढं जेवढं माझं छान छान असेल तेवढी तेवढी ही ममता फुगायला लागते. आणि ममता फुगली की अहंता फुगते. म्हणजे मी परवडला असं ते माझं घातक ठरतं आणि माझं माझंमुळेच तर महत्त्व येतं मीला. त्यातून मग ममत्व घट्ट घट्ट होत जातं. माझं 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 करत मी इतकी फुगत जाते ना की मग त्यामधला जो स्वरूप आहे त्याचं विस्मरणच होतं. एक सुभाषित आहे बरं का संस्कृतमध्ये, मम म्हणजे माझं, त्याला एक वैकल्पिक शब्द आहे मे. मम म्हणा किंवा मे म्हणा, दोन्हीपैकी काही म्हटलं तरी चालतं. तर एक असाच अहंकाराने फुगलेला माणूस काय म्हणतो बघा, अशनं मे वसनं मे जायामे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणं कालवृको हंती पुरुषाजम. अशन म्हणजे खाणं, अन्न, आहार माझं आहे, हे सगळं भरलेलं ताट आहे हे माझं आहे. अशनं मे वसनं, हे कपडे आहेत, हे सुंदर भारी महागाचे कपडे जे घातले आहेत माझे आहेत. अशनं मे वसनं मे जाया, अहो सुंदर पत्नी आहे ती माझी पत्नी आहे. जाया मे बंधुवर्गो मे, एवढे सगळे नातेवाईक आहेत, माझे परिचित आहेत, हितचिंतक आहेत, सुहृद आहेत, हे सगळे माझे आहेत. अशनं मे वसनं मे जाया मे बंधुवर्गो मे. सारखा मे 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 म्हणतोय, माझं माझं माझं. आणखीन कोण म्हणतं हो मे मे? आणखीन कोण म्हणतं मे मे? बरोबर ओळखलं तुम्ही. इथे मे मे कुर्वाणं, असं मे 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 म्हणणारा तो कोण आहे? बकरा आहे. त्याला कोण खाणार आहे? कालवृको, काळरूपी वृक म्हणजे लांडगा त्या बकऱ्याला खाऊन टाकणार आहे. बघा, अशनं मे वसनं मे जायामे बंधुवर्गो मे इथे मे मे कुर्वाणं कालवृको हंती पुरुषाजम. अज म्हणजे बकरा, त्याला खाऊन टाकणार आहे काळरूपी. मग कशासाठी तू करतोयस एवढं मे 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 मे, माझं माझं? आणि खरंच आहे, सगळं आयुष्य माझं माझं करण्यात जातं, परंतु मृत्यूनंतर ह्याच्यापैकी काही बरोबर येणार नाही आहे. एवढा मोठा बंगला बांधलेला आहे, येणार आहे का बरोबर? अहो सुईसुद्धा येणार नाही आहे बरोबर. आणि म्हणूनच सिकंदरनी असं सांगितलं होतं, असं म्हणतात, सिकंदर म्हणाला होता की मी एवढा जगज्जेता सिकंदर आहे, पण माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुठी उघड्या ठेवा. माझे हात असे बंद नकोत, त्या उघड्या मुठी असू देत, कारण लोकांना कळू देत की या जगज्जेता सिकंदरसुद्धा जाताना रिकाम्याच हाताने गेला. आपल्याला रिकाम्या हातानेच जायचे. मग गोळा काय करायचं? ते पुण्य गोळा करायचे, सत्कर्म आपल्या फक्त बरोबर येणार आहेत, बाकी कुठल्याही वस्तू येणार नाहीत, हे मात्र निश्चित लक्षात ठेवायचं आहे. आणि असं हे सगळं भौतिक गोष्टी निर्माण करणारी सुद्धा मायाच आहे. ती काय करते? जीवाला बंधनात टाकते. माया आपण असं गोवी म्हणजे बंधनात घालते. मग त्यातनं काय होतं? आपण वेढा लावी, आपल्यालाच गुरफटवते ती, आणि त्यातनं केवळ दुःख वाटायला येतं. आणि खरं सांगू का, जितका अभिमान जास्त तितकं दुःख जास्त. अपेक्षा वाढत जातात ना, आणि जितक्या अपेक्षा कराल तितकं वाट्याला दुःखच येणार आहे. आणि याला आता
आता एक सुंदर उदाहरण दिलं आहे समर्थांनी. ते दिलं आहे पुढे बघा काय म्हणतात. जैसा सारीपाट खेळती सारी एकाच्या मागोनी आणती खेळो बैसता वाटून घेती आपुल्या. सारीपाटाचा खेळ असतो, पूर्वी खेळला जायचा. किंवा आजही आहे, बुद्धिबळ आहे, कॅरम आहे. आपण सोंगट्या आधी कुणाकडनं तरी आणतो, आपल्याकडे नसतात. म्हणजे पूर्वी आमच्याकडे अशी पद्धत होती, वाड्यामध्ये एकच कॅरम होता, मग त्यांच्याकडनं तो आणायचा किंवा तिथे खेळायला जायचं. म्हणजे आहे तो दुसऱ्याचाच खरं म्हटलं तर, आपला नसतोच. तर या सारीपाटाच्या खेळामध्ये काळ्या पांढऱ्या सोंगट्या असतात किंवा लाल पिवळ्या असतात. त्याही आपल्या नसतातच, त्या मागून आणलेल्या असतात. तरीसुद्धा आम्ही त्या आपल्या म्हणून वाटून घेतो. या पांढऱ्या माझ्या, या काळ्या तुझ्या असं वाटून घेतो. मग खेळ सुरू होतो. खेळाला अगदी रंगत येते. जसजशी रंगत येत जाते तसतशी एक एक सोंगटी आपल्याला मिळते तरी, नाही तर आपली मरते तरी. अगदी कॅरम बघा, बुद्धिबळ म्हणा, कुठल्याही खेळात हेच आहे. पण इथे सारीपाटाचं उदाहरण दिलं आहे. कधी दान अनुकूल पडतं, कधी प्रतिकूल पडतं. तसतसे दोन्ही पक्ष इरेला पडतात. माझी 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 असं म्हणून लगेच इरेला पडतात. आपली सोंगटी मेली की अतिशय दुःख होतं आणि दुसऱ्याची मेली की अगदी आसुरी आनंद होतो. बघा ना. आणि वेळ प्रसंगी कधी कधी दुसऱ्यावर आपण चिटिंगची किंवा खोटं खेळल्याची सुद्धा शंका घेऊन भांडणंसुद्धा करतो. नाही तू फसवलंस, तुझं असं दान पडलं नव्हतं असं म्हणून भांडतो. अहो, एकमेकाचा जीव घ्यायलासुद्धा कधी कधी लोक कमी करत नाहीत. परंतु खेळ संपला, लक्षात घ्या, खेळ संपला की त्या काळ्या पांढऱ्या सोंगट्या काय, तो सारीपाटाचा पट काय, त्या एकाच डब्यामध्ये जातो, एकाच बॉक्समध्ये जातो आणि ज्याचा त्याला सारीपाट आपण परत करून टाकतो. मग हे आयुष्य तरी काय आहे? सारीपाटच आहे. अहो, हा सगळा खेळ चाललेला आहे. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी त्रिगुणाचे हे तीनच फासे चराचरातून निनादती. हा खेळ चालला आहे. आपण त्या खेळातली प्यादी आहोत. आपल्याला वाटतं मीच किती शहाणा, मीच किती मोठा, असं काहीच नाही आहे. आणि मग ह्या खेळातसुद्धा, या सारीपाटाच्या खेळामध्ये आपल्या सोंगट्यांविषयी आपल्याला फार ममत्व असतं. तेवढ्यापुरतंच असतं, ही काळी माझी, पांढरी तुझी. आणि मनाविरुद्ध फासे पडले की आपण अगदी संतापतो. आणि ते जे निर्जीव फासे असतात ना, त्यांनासुद्धा असं म्हणतो की देवा देवा मला 6 पडू देत, 6 पडू देत. तर ते निर्जीव फासे काय ऐकणार आहेत का? तुमची मुलं नाही ऐकत तुमचं. हे निर्जीव फासे काय ऐकणार आहेत का? पण तरीसुद्धा दे 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 म्हणून त्याला अनुकूल असं दान मागतो. खेळ संपल्यावर नंतर आपल्याला काही त्या सोंगट्यांविषयी ममत्व नसतं. तेव्हा मग त्या दोन्ही सगळ्या सोंगट्या एकाच डब्यात जातात, विसरूनसुद्धा जातो. मग हाच विचार जीवनाच्या सारीपाटाबाबत का नाही बरं आपण करत? खरं तो तसा व्हायला पाहिजे. वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारता यायला पाहिजे. कारण घटना कशा असतात त्या प्रारब्धानुसार घडतच जातात. त्या अतिशय सहजपणाने स्वीकारता यायला पाहिजे. एखादं संकट येतं, एखादं रोग होतो, एखादं काही असं एकदम नैसर्गिक संकटं येतात. पण सगळ्याचा सहजतेने स्वीकार करायला हवा. आणि एकदा का तशी क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली की जीवन आनंदाचं होणार आहे. या सारीपाटाच्या खेळावरनं आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकायचं आहे की हे तात्पुरतं आहे, हे सगळं काही काळापुरतं आहे. याच्यानंतर हे काहीही माझ्या बरोबर येणार नाही आहे. आणि मग वेदांतशास्त्रातल्या या ज्या गोष्टी आहेत ना, या ज्या बाबी आहेत, त्या सगळ्या काळ्या दगडावरच्या रेघेसारख्या. प्रारब्ध बदलता येत नाही. अगदी कालिदासानी सुद्धा रघुवंशमध्ये सांगून ठेवलेलं आहे, यथा काष्ठेंच काष्ठेंच समे यातां महो दधौ. एखाद्या सागरामध्ये 2 ओंडके येतात आणि त्यांची भेट होते. काही काळ ते एकत्र राहतात आणि पुन्हा दुरावतात. आणि गदिमाने तर काय सुंदर सांगून ठेवले. कालिदासने पूर्वी सांगितले, पण गदिमाने आजच्या युगात सांगितले, 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. खरंच आहे. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
मग आपण सुद्धा दोन ओंडक्यांसारखेच एकत्र आलो. पती पत्नी काय, मुलं काय, नातेवाईक काय, योगायोगाने आपण एकत्र आलेलो आहेत किंवा त्याच्यामागे काही प्रारब्धाची योजना असेल, पण ते काही आपले जन्मजन्मांतरीचे सहचर नाही आहेत. या जन्मापुरतं काही काळापुरतं एक 5, 25, 50 वर्ष आपण एकत्र आलो, पुन्हा वेगळे झालो. त्याच्यात एवढा शोक करण्यासारखं खरं तर काहीच नाही आहे. आणि म्हणून ते जीवन जसं आहे तसं स्वीकारायला पाहिजे. जेवढे ऋणानुबंध होते तेवढ्या ऋणानुबंधापुरतं अतिशय चांगलं वागायचं, पण ते सोडून गेल्यानंतर त्याच्याविषयी फार दुःख शोक करायचाच नाही आहे. कारण समर्थ पुढे म्हणतात, नसताची अभिमान माथा, सारी मरता परमवेथा, डाव येता सुखस्वार्था, दोघेही पडले. तर सारीपाटाच्या खेळाचंच उदाहरण आपण बघतोय. सारीपाटाच्या खेळामध्ये जेव्हा आपली सोंगटी मरते तेव्हा अगदी अगदी कोणीतरी जवळची व्यक्ती मेल्या इतकं दुःख होतं की नाही? होतं. माझी सोंगटी अरे मेली असं वाटतं. आणि तेच जेव्हा आपण दुसऱ्याची सोंगटी मारतो तेव्हा अगदी इंद्रपद प्राप्त झाल्यासारखा आनंद होतो. दोन्ही चुकीचं आहे. दुःखही नको, शोकही नको आणि अति आनंदसुद्धा नको. न प्रविशेत प्रियम प्राप्य, नोद्विजेत प्राप्य चा प्रियम. अति हुरळूनही जाऊ नका आणि दुःखाने होरपळून सुद्धा जाऊ नका. खरं तर सोंगटीने सोंगटी तरी मारता येते का हो? अहो, लाकडी सोंगट्या आहेत त्या साध्या, आणि सोंगटी मरते का तरी? तिने पटावर स्थान मिळवलं किंवा म्हणजे काय अगदी खरं साम्राज्य नाही मिळवलं, किंवा तिचं लाकूड पण किंवा ती आता पूर्वी लाकडाच्या आता प्लास्टिकच्या असतात. लाकूड पण किंवा प्लास्टिक पण तिचं तसंच राहतं. ती मरतही नाही, ती जगतही नाही, किंवा ती साम्राज्य पण स्थापन करत नाही. राजा जिंकला म्हणजे काय होतं? काही होत नाही आहे. तसंच सोंगट्यांची संख्यासुद्धा वाढतही नाही. पण खेळणारे मात्र अगदी जीव तोडून खेळत असतात, अगदी प्राणपणाने लढत असतात. अहो, सगळं महाभारत घडलं त्याचंही कारण काय आहे? ते द्यूतच तर आहे ना. अगदी विभूती योगामध्ये सुद्धा या द्यूताला महत्त्व दिलेलंच आहे. द्यूतही छलयतामस्मी असं त्याचं वर्णन भगवंतानी विभूती योगात केलेलं आहे. अर्थात त्या काळी द्यूत हा युद्धनीतीचा एक भाग होता म्हणून तसं म्हटलेलं आहे. पण बघूया ना, पुढची ओवी काय सांगते? हासयास दे दे म्हणती, एक ते चिरडी येती, क्रोधा पेटल्या घेती, जीव एकमेकांचा. तैशा कन्या आणि पुत्र, तैशा कन्या पुत्र आणि नारी, वाटून घेतल्या संसारी, अभिमान वाहती शिरी, देहपांग प्रपंचाचा. बघा आता लोक काय करतात, हातात फासे घेतात आणि जणू काही निर्जीव फासे यांचं ऐकणार आहेत म्हणून दे दे दे, 6 पडू देत, 5 पडू देत, असं काहीतरी दान मागत असतात, ओरडून सांगतात. आणि मनासारखं जर का दान पडलं नाही तर अगदी दात ओठसुद्धा खायला लागतात, चिडतात, संतापतात. एक ते चिरडी येते, चिरडीला येतात. आणि आता बघा, हे आपण जेव्हा तटस्थपणाने पाहतो ना तेव्हा वाटतं काय वेडेपण आहे, कसे काय लोक खेळतात. पण आपण खेळताना आपण असेच वागतो. तटस्थपणाने पाहताना आपल्याला हा सगळा मूर्खपणा, बावळटपणा वाटतो. काय वेडेपणा आहे, काय जीव घेत आहेत एकमेकांचे. आणि खरंच होतं बरं का. साध्या साध्या गोष्टीवर लोक अतिशय चिरडीला येतात, संतापतात आणि एकमेकाचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे पडत नाहीत. क्रोधा पेटल्या घेती, जीव एकमेकांचा. आता हे आपल्याला पटतं, पण केव्हा आपण जेव्हा त्या खेळात नाही होत तेव्हा. पण आपण खेळताना आपण असेच वागतो. क्षुल्लक गोष्टीवरनं लोक वाद घालतातच. अहो, अगदी आपण पेपरमध्ये वाचतो की भाजीत मीठ जास्त झालं, किंवा काहीतरी पार्किंगवरनं, किंवा अगदी रस्त्याने जाताना तुझी गाडी माझ्या गाडीच्या कशी पुढे गेली, याच्यावरनं लोक अगदी गाडीतनं उतरून भांडतात आणि जीव घेतात. खरं आहे का बरोबर हे? त्यामुळे अगदी एरवीसुद्धा व्यवहार, ते गाडीचं तर जाऊ दे, सोसायटीमध्ये किंवा मॅनेजिंग कमिटीमध्ये ह्याने माझी अक्कल काढली म्हणून त्याला अगदी पाण्यात पाहणं हे कितपत योग्य आहे? पण हा जीवनसुद्धा सारीपाटाचाच खरं तर खेळ आहे. आणि हाच नियम सगळीकडे लागतो ना.
खरं सगळीकडे लागायला पाहिजे. बघा ना, आपल्या पत्नी मुलांच्या बाबतीत सुद्धा हाच नियम आहे. मुलगा आपला असला तरी ती काय आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. बघा, विचार करूया. काही लोक अगदी फार पूर्वी आमच्या शेजारी एक बाई राहत होत्या. त्या म्हणायच्या, माझ्या मुलांना मी मारीन, नाही तर कुटीन, नाही तर पिटीन, काही करीन, माझी मुलं आहेत. असं नसतं. ती मुलं त्या मुलांची काळजी घेणं हे तुमच्यावर या काही काळापुरतं सोपवलेलं काम आहे. कुठपर्यंत काळजी घ्यायची? लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत, प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरेत. काही काळ त्यांचे लाड करा, काही काळ त्यांना शिस्त लावा. पण एकदा का मुलगा मोठा झाला, 18 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याच्या फार भानगडीत पडायचंच नाही. नाही त्या गोष्टीमध्ये, नाही ती उगीच अभिमान किंवा त्याचा इश्यू, प्रेस्टीज इश्यू करायचाच नाही आहे. तुमचीच मुलं असली तरी त्यांनासुद्धा स्वतंत्र आयडेंटिटी आहे, त्यांना त्यांचं अस्तित्व आहे. आणि 18 ते 25सुद्धा लक्ष लांबून ठेवायचं. आणि 25 वर्षाची मुलं झाल्यानंतर, त्यांची एकदा लग्न झाल्यानंतर त्यांचं स्वतंत्र युनिट आहे असं समजून आपण बिलकुल ढवळाढवळ करायची नाही. त्यांच्या नित्याच्या व्यवहारामध्ये नाक खुपसायचं नाही, सल्ला तर अजिबात द्यायचा नाही. मग तसंच आहे ना, तैशी कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या संसारी. वाटून घेतल्या आपण. सारी बाटाच्या सोंगट्या नाही का, ह्या माझ्या आहेत आणि ह्या तुझ्या आहेत. तसंच आपण केलं आहे. लग्न करताना, विवाह बंधनात पडताना सुद्धा 10 मुली पाहिल्या, त्याच्यातली एक निवडली. किंवा अगदी लव्ह मॅरेज असेल तरीसुद्धा ही आवडली म्हणून तिच्याशी लग्न केलं. बाकीच्या होत्याच अनेक, पण एक मला निवडली मुलगी, ती पत्नी झाली. मग मला जी प्रारब्धानुसार मुलं वाट्याला आली, सुंदर असतील, कुरूप असतील, अगदी व्यंग असेल एखाद्याला, जे वाट्याला आलं ते स्वीकारायला पाहिजे. हे वाटूनच तुम्हीच घेतलेलं. तैसे कन्यापुत्र आणि नारी वाटून घेतल्या संसारी, आणि तरीसुद्धा अभिमान वाहती शिरी देहपांग प्रपंचाचा. पण तरीसुद्धा आम्ही अभिमान बाळगतो. माझी पत्नी कशी, माझी मुलं कशी हुशार, माझी मुलं कशी खेळामध्ये पुढे आहेत, माझं 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 करत करत हा अभिमान इतका टोकाला पोचतो की त्याच्यामुळे स्वरूप सगळं आच्छादलं जातं. जे मूळ स्वरूप आहे, जे प्रकाशमान स्वरूप आहे, त्याच्यावर तुम्ही पांघरुणं घालतायत. कशाची? उपाधीची, ममत्वाची, आसक्तीची. आणि म्हणून खरं म्हटलं तर ह्या सगळ्यात कशातही अडकायचं नाही आहे. कर्तव्य भावनेने मनापासनं सगळी कर्म करायची, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. आई वडील म्हणून म्हणा, पत्नी म्हणून म्हणा, सून म्हणून म्हणा, बहीण म्हणा, मुलगी म्हणा, सगळी कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडायची. पण अलगद त्याच्यातनं बाजूला व्हायचे, फार अडकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. कारण अडकणं, आसक्ती म्हणजेच ममत्व आहे. आणि हे ममत्व म्हणजेच ही माया आहे, जी आपल्याला टाळायचे आणि आपल्याला त्या ब्रह्मपदापर्यंत पोचायचे, परमपद गाठायचे. सोही परमपद पावेगा. फार सुंदर. त्या परमपदापर्यंत जर का आपल्याला पोचायचं असेल तर ह्या माईक गोष्टी दूर करायच्या. दूर म्हणजे टाकून द्यायच्या नाही आहेत. मनाने मिथ्यत्व ओळखायचे, अडकायचं नाही आहे. त्याच्यातूनच मार्ग काढत 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 आपल्याला पुढे जायचे. ब्रह्मपद निश्चितच प्राप्त होणार आहे आणि त्या ब्रह्माशी तद्रूप होऊन जायचे. अहम ब्रह्मास्मी म्हणायचं नाही आहे, पण ब्रह्मरूप व्हायचं आहे त्या मिठाच्या बाहुलीसारखं. आणि हाच आपला सगळ्यांचाच प्रयास असणार आहे. आणि त्याच्यासाठीच तर आपण हा अभ्यास करतो आहे आत्माराम या ग्रंथाचा. आणि बघूया आता पुढच्या भागामध्ये या ब्रह्मनिरूपणाचं आणखीन पुढच्या काही ओव्या आपण पाहणार आहोत. आता 26 ओव्या झालेल्या आहेत, अजून थोड्या आहेत, 36 आहेत. 10 ओव्या आपण पुढच्या भागात बघूया. आज मात्र इथेच थांबूया आणि नेहमीप्रमाणे 2 ओव्या म्हणूया या आत्मारामाच्या संदर्भातल्या. मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.